ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। आता हे तत्त्वमस्यादिलक्ष्यम आहे। इथे अनेक जण चुकीने तत्त्वमस्यादिलक्षणम असं म्हणतात। ते लक्षणम असं नसून तत्त्वमस्यादिलक्ष्यम असं आहे। पुन्हा ऐकूया। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। त्यामुळे हा श्लोक जो आपण पाहिला हा गुरुगीतेतला श्लोक आहे। गुरूंचं वर्णन करणारा असा श्लोक आहे। गुरु कसे आहेत तर ज्ञानाची मूर्ती आहेत, परमसुखद ब्रह्मानंद आहेत। त्यांनी द्वंद्वातीत म्हणजे द्वंद्व जिंकलेला आहे। गगनासारखे विशाल हृदय असणारे आहेत। एकम ते नित्य आहेत। विमल म्हणजे त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मल नाही आणि भावातीत आणि त्रिगुणरहित असे हे सद्गुरू आहेत। त्यांना नमन करून आपण एखादं कीर्तन असू दे किंवा या गोष्टीच्या मंगलाचरणाला हा वापरला जातो, पण अनेक वेळा अशुद्ध पद्धतीने म्हटला जातो। म्हणून आपण सर्वांना तो कळावा, कारण आपल्याकडे श्लोक हे ऐकून ऐकून शिकलेले असतात। आपण कधी स्वतः उघडून पाहत नाही, त्यामुळे त्यातली अक्षरं काय चुकीची आहेत तर याच्या आधी आपण ज्यांच्याकडून ऐकला त्यांनी चुकीचा म्हटला असेल तर तो आपण पण म्हणतो। म्हणजे ही चूक काही त्यांनी जाणून बुजून केलेली नाही, पण त्यांच्या श्रवणामध्ये तो तसा आला आणि त्यामुळे त्यांच्याकडून ती चूक होते। तर ही होऊ नये म्हणून आपण व्हिडिओच्या मार्फत हा श्लोक सुद्धा दाखवतोय आणि तो कसा म्हणायचा तो सुद्धा सांगितला। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून कोणता व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करून नक्की सांगा। रामकृष्ण हरी।